सबस्क्राइब करा मराठी टेक अपडेट या चॅनलला। बाजूला जी बेल आयकॉन आहे तिलाही दाबा, जेणेकरून अपलोड होणारे नवनवीन व्हिडिओ सर्वात प्रथम पाहता येतील। मित्रांनो, शिवसेनेने डॉक्टर अमोल कोल्हे यांच्यावर मालिकेसाठी घर विकले नाही अशी जहरी टीका केल्यानंतर त्या अनुषंगाने स्वराज्य रक्षक मालिकेचे दिग्दर्शक कार्तिक राजाराम केंडे यांनी डॉक्टर अमोल कोल्हे यांना खुले पत्र लिहिले। प्रिय मित्र डॉक्टर अमोल कोल्हे यास, सर्वप्रथम तुझे मनपूर्वक जाहीर अभिनंदन। खरं तर लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून माननीय शरद पवार साहेबांनी तुमचं नाव जाहीर केले। त्याच दिवशी तुझे अभिनंदन केले होते, पण आज जाहीरपणे अभिनंदन करावेसे वाटले। त्याचे कारण ही महत्त्वाचे। गेले 2-4 दिवस स्वराज्य रक्षक संभाजी महाराजांच्या मालिकेसाठी तू विकलेल्या घराची महाराष्ट्रभर चर्चा सुरू आहे। आता ह्या चर्चेची सुरुवात ही छत्रपती संभाजी महाराजांवरील भक्तीमुळे, महाराष्ट्राच्या या ज्वलज्वलन इतिहासाच्या अभिमानामुळे सुरू झाली की तुझ्यावर फक्त आरोप करून राजकीय फायद्यासाठी ही चर्चा सुरू केली गेली, हे मला महत्त्वाचे वाटत नाही। राहिला प्रश्न चर्चा सुरू करण्याचा, तर सध्या कोणतीही चर्चा ही पेड न्यूज किंवा पॅकेज ह्या संकल्पनेच्या आधारे करता येतेच। असो मित्रा, स्वराज्य रक्षक संभाजी ही मालिका करण्याच्या निर्णयापासून ते आज हे जाहीर पत्र लिहिण्याचा ह्या क्षणापर्यंत मी तुझ्या सोबत आहे। ह्या संपूर्ण प्रक्रियेमधील प्रत्येक दिवस, प्रत्येक घटना, प्रत्येक संकट ह्या सर्वांचा मी साक्षीदार आहे आणि यामुळेच या सध्याच्या चर्चेवर जाहीर भाष्य करावेसे असे मला वाटले। म्हणून हा पत्र प्रपंच। जेव्हा 9 जानेवारी ते 20 जानेवारी 2017 रोजी ह्या मालिकेचे पहिले चित्रीकरण करून आपण सगळे मुंबईला आलो आणि 21 जानेवारी 2017 रोजी आपल्याला संबंधित वाहिनीकडून सांगण्यात आले की ही मालिका आम्ही करणार नाही, तेव्हा पायाखालची जमीन सरकली होती। 7-8 वर्षांची आपल्या संपूर्ण टीमची मेहनत पाण्यात गेली असे मला वाटले होते। संपूर्ण टीम युद्ध हरल्याप्रमाणे शस्त्र खाली ठेवून खालमानेने ह्या संकटातून बाहेर पडण्याचा विचार करीत होती। पण मित्रा, तू हरला नाहीस। संभाजी महाराजांवरील श्रद्धेमुळे तू त्याही परिस्थितीत लढलास आणि परिस्थिती बदललीस। मालिका पुन्हा सुरू केलीस। हाती पैसा नाही, होते फक्त स्वप्न, आणि हे स्वप्न पूर्ण होण्यासाठी तू कुठलाही विचार न करता परळ येथे घेतलेले घर विकलेस। तुझी गाडी विकायला ठेवलीस आणि मालिकेचे चित्रीकरण सुरू केलेस। छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास जगासमोर आणण्यासाठी तू केलेली मेहनत, तू केलेला अभ्यास आणि तू केलेला त्याग ह्या सगळ्यांचा मी साक्षीदार आहे। आणि म्हणूनच तुला जाहीर विनंती करतो की ह्या जगाला तुझ्यावर असे आरोप करणाऱ्यांना, त्याविषयी रंजक बातम्या छापणाऱ्यांना आणि त्यामुळे चर्चा करणाऱ्यांना हे सगळं करू देत। जिंकण्यासाठी लोक कुठल्याही थराला जातील। तुझ्या विरुद्ध बोलायला काहीच नसल्यामुळे तू जाहीर केलेल्या संपत्तीबद्दल, तुझ्या घर विकण्याच्या घटनेबद्दल उलट-सुलट अर्थ लावतील। मालिका थांबली तेव्हा तुझी परिस्थिती आणि आजची परिस्थिती ह्या मधली जवळ 2 वर्ष ह्या आरोप करणाऱ्यांना माहीत नाहीत, पण मी आणि आपली संपूर्ण टीम ह्याची साक्षीदार आहे। तू शंभू भक्त आहेस, महाराजांचा मावळा आहेस, त्यामुळे मला खात्री आहे की ह्या आरोपांमुळे तू डगमगणार नाहीस। अरे मित्रा, घर विकताना डगमगला नाहीस तर ह्या माणसांच्या खोट्या आरोपांमुळे तर डगमगण्याचा विचारही तुझ्या बुद्धीला शिवणार नाहीस। गेली 13 वर्ष तुला ओळखणारा, गेली 8 वर्ष तुझ्या सोबत असणारा आणि कायमच तुझे यश चिंतणारा तुझा मित्र कार्तिक राजाराम केंडे। मित्रांनो, या पत्राविषयी तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि या व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करा। आणि हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणी आणि नातेवाईक यांच्याबरोबर नक्की शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं सबस्क्राइब करा। पुन्हा भेटूया मित्रांनो अशाच एका भन्नाट व्हिडिओ सोबत। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम।